नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज माझ्या डेली ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. कालच्या ब्लॉगला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. चला तर मग सुरुवात करूया. सकाळी उठल्यानंतर छोटी छोटी कामे आवरून घेतली आणि त्यामध्ये मी हे पण विसरले की मला आज शूट करायचं आहे. अंघोळ करून घेतली. अंघोळ केल्यानंतर चला म्हटलं आता थोडं स्किन केअर करून घेऊ. सर्वात पहिले केस करून घेतले, पण केसामध्ये एवढा गुंता असतो ना की काही विचारायचं काम नाही. आणि थंडीमध्ये तर खूपच केस गळतात. 4-5 दिवसापासून वातावरण तर इतकं खराब आहे की काय सांगावं. सकाळी ऊन तापते, थोडा आभाळ पण येतं आणि रात्री थंडी पण लागते. कुठला ऋतू आहे हे पण समजत नाही आहे. मस्त अशी पोनी घालून घेतली आणि थोडं वॅसलीन लावलं आणि चेहऱ्याला थोडीशी क्रीम लावली, एक टिकली लावली आणि झालं आता माझं स्किन केअर रुटीन. हाच माझा डेली स्किन केअर रुटीन असते. फक्त बाहेर जाताना मी थोडं सनस्क्रीन यूज करते, नाहीतर घरी असताना काही यूज नसते करत मी. चला आता कपडे वाळत टाकायचे आहे. आम्ही तर वॉशिंग मशीन घेतलेली आहे. विचार तर करतो एक वॉशिंग मशीन घ्यायची आहे, पण असं वाटतं दोघं जण आहे, कशाला वॉशिंग मशीन घ्यायची. जास्त कपडे पण नसतात, दोघांचे कपडे असतात आणि थोडेफार जास्त निघालेस तर एक कधीतरी संडेला लोड असतं, नाहीतर डेलीचे कपडे आपण सहज धुवू शकतो. म्हणून म्हटलं मशीन काही घेणं आपल्याला एवढं काही अर्जंट नाही आहे, त्यामुळे जेव्हा लोड येईल तेव्हा घेता येईल. सगळं झाल्यावर देवाची पूजा करून घेतली. पूजा केल्यानंतर ना मन इतकं शांत झालं ना आणि दिवसाची सुरुवात छान झाली. दिवा, अगरबत्ती आणि जेव्हा धूप लावतो ना आणि त्याचा सुगंध घरामध्ये दरवळला की मनाला इतकी शांती वाटते, खूपच छान वाटते. देवाला नमस्कार केला आणि तुळशीजवळ अगरबत्ती लावली आणि नंतर मग गालीचा टाकायचं होतं, गालीचा टाकून घेतला आणि गेले स्वयंपाकघरात. स्वयंपाकघरात केले तर काय भांड्यांचा पसारा, रात्री घासलेले भांडे मग सगळे भांडे लावून घेतले. त्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाक बनवूया. आज तर भाजीचं टेन्शन नव्हतं. आईने गावावरून शेंगा पाठवल्या होत्या, तुरीच्या शेंगा, त्यामुळे मी त्याचे दाणे काढून ठेवले होते, तर मी आज त्याचीच भाजी बनवणार होते. तर अशी दाण्याची भाजी बनवली, ठेचल्या दाण्यांची भाजी. मी ना तुरीचे दाणे कधीच मिक्सरमधून बारीक करून घेत नाही, कारण त्याची चवच चालली जाते. खलबत्त्यामध्ये लसूण आणि मिरची ठेचून घेते आणि त्याच्यानंतर तुरीचे दाणे आहे ना ते टाकायचे आणि ते पण ठेचून घ्यायचे. त्याची चव ना खूप छान येते. छानपैकी भाजी बनवून घेतली, पोळ्या बनवून घेतल्या. त्यानंतर आम्ही जेवण केलं. नंतर काय किचन ओटा साफ करायचा होता, ते स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर माझा नवरा आला सोप खायला आणि तो म्हणतोय अगं सोप तर संपली आहे. म्हटलं थांबा मी छानपैकी मस्त भाजून घेते. तर सोप भाजण्यासाठी ना पहिले तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, त्यानंतर थोडं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि त्याला पाणी निथळू द्यायचं. पाणी निथळलं की थोडं त्याला सुकवायची, म्हणजे अशी ओली राहिली नाही पाहिजे, पूर्ण सुकली पाहिजे. छान मीठ आणि हळद लावून झालं की तिला एका चाळणीवर पसरवायची, त्यातलं पाणी निथळू द्यायचं. पाणी निथळलं की त्यानंतर ना अशी थोडी ओली पण राहिली नाही पाहिजे. त्यानंतर काय करायचं, एक प्लेट घ्यायची किंवा ताट घ्यायचं, ताटामध्ये टाकायची आणि थोडं त्याला उन्हात असं सुकू द्यायचं. सुकून झाल्यानंतर ना छानपैकी मस्त अशी भाजून घ्यायची आणि सारखं पलटवत राहायचं, एकदम स्लो गॅसवर भाजायचं. आणि काय सोप भाजायला घेतली आणि इतकी लाईन जात होती की
मला ना काय आज कामच करता नाही आले. छोटे मोठे जे माझे काम राहिले होते ते मला काहीच करता नाही आले. सारखी थोडा 5 मिनटं लाईन आली की 5 मिनटं लाईन जायची. काय माहीत काय इश्यू होता तर. मग काय अंधारामध्येच स्वयंपाक करून घेतला आणि जेवण पण करून घेतलं. त्यानंतर मग मी केलं रात्रीचं स्किन केअर रुटीन. ते म्हणजे काही नाही, स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेतला आणि कधीच मी लावत असते, थोडं ॲलोवेरा जेल लावून घेतलं आणि ओठांना थोडं वॅसलीन लावलं. हा होता माझ्या डेली ब्लॉगचा दुसरा दिवस. तुम्हाला असाच खरा आणि साधा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.